पत्नीवर पतीचा हल्ला, चाकू हल्ल्यात विवाहिता गंभीर। सांगली येथे तरुण विवाहित पत्नीवर तिच्या पतीनेच हल्ला केल्याची घटना घडली। पत्नीवर पतीने चाकूने केलेल्या हल्ल्यामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली। प्रांजल काळे असे जखमी विवाहितेचे नाव आहे, तर संग्राम शिंदे असं हल्लेखोर पतीचे नाव आहे, माहिती पोलिसातून मिळाली। याबाबत घटनास्थळ आणि पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की प्रांजल काळे ही विवाहिता कॉलेजला जात असताना तिच्यावर तिच्या पतीने शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात तरुण विवाहिता गंभीर जखमी झाले, तर तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय। या दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता अशी प्राथमिक माहिती समोर येते, तर दोघांमध्ये वाद झाल्याने ते सध्या विभक्त राहत होते। दरम्यान यातील पती संग्राम याच्या विरुद्ध पत्नी प्रांजल हिने तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती अशी माहिती पुढे आली आहे। सर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कशातून झालेलं आहे सर? आज सकाळी 8:30 ते 9:15च्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे, तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज या ठिकाणी अडवून चाकूने हल्ला केलेला आहे। तर फक्त आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून उपचार सुरू आहेत। त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। घरगुती कारणातूनच आहे असं प्राथमिक आहे। पती आणि पत्नीमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल। आपण फिर्याद दिली आहे संबंधित नाही, सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आलेली आहे। फिर्याद देण्याचं काम सुरू आहे। तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत।